Hello guys, welcome back to our channel. In last video we discussed about 11th biology. बायोलॉजी नेमकं काय असतं, त्याच्यात काय करायला हवं, बायोलॉजीमध्ये नेमके कोणते पॉईंट्स असतात ते सगळं आपण डिस्कस केलं होतं. इन टुडेज व्हिडिओ विल बी डिस्कसिंग अबाउट युनिट वाईज पॉईंट्स इन द 11th बायोलॉजी सिलेबस. 11वीच्या सिलेबसमध्ये युनिट वाईज स्ट्रक्चर कसं आहे, कोणते कोणते पॉईंट्स नेमके आपल्याला शिकायचे आहेत, हे सगळं आपण डिस्कस करणार आहोत. चल करायची सुरुवात. द लास्ट व्हिडिओ वी डिस्कस्ड अबाउट व्हॉट इज बायोलॉजी. बायोलॉजी म्हणजे नेमकं काय असतं, बायोलॉजीची डेफिनेशन काय, त्याच्यात कोणते कोणते ॲस्पेक्ट्स आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर मग आपण जे काही आपल्याला युनिट्स आहेत त्या युनिट्सबद्दल डिस्कशन केलं होतं. आता बायोलॉजीचा स्टडी करताना सगळ्यात महत्त्वाची आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की बायोलॉजी हा असा सब्जेक्ट आहे की जो एकदम सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्याला ऑब्झर्वेशनने शिकता येतो. जे बायोलॉजी शिकायसाठी तुम्ही 10 मिनटं 20 मिनटं अर्धा तास पुस्तक कमी वाचलं तरी चालेल, पण जेव्हा आपण आपल्या सराउंडिंग एन्व्हायरमेंटमध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये फिरत असतो तेव्हा आपल्याला आजूबाजूचं ॲटमॉस्फिअर, सराउंडिंग, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स यांचं ऑब्झर्वेशन करता यायला पाहिजे. आपण जर ह्युमन्सबद्दल बोललो तर आपण स्वतः एक बायोलॉजिकल ऑर्गॅनिझम आहोत. आपल्या स्वतःच्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या रिॲक्शन्स सायमल्टेनियसली परफॉर्म करत राहतात, चालू असतात. मग ह्या सगळ्या गोष्टींचं जर आपण प्रॉपर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला बायोलॉजी समजायला, बायोलॉजी शिकायला खूप जास्त फायदा होतो. कळतंय? चलो करूयात सुरुवात. सगळ्यात पहिले तर युनिट 1 डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता याच्यात सगळ्यात पहिला विषय येतो किंवा सगळ्यात पहिला पॉईंट येतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणाला म्हणायचं. व्हॉट काइंड ऑफ ऑब्जेक्ट्स आर नोन ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मग लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग यांच्यामध्ये नेमका फरक काय येतो, त्यांचे कोणते कोणते कॅरेक्टर्स वेगळे आहेत, कोणते कॅरेक्टर्स असे आहेत की जे युनिकली एकदम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्येच आपल्याला पाहायला भेटतात, हे आपल्याला ह्या युनिटमध्ये शिकायचं आहे. याच्यानंतर आपल्याला डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम शिकायचं. डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा मराठीत अर्थ होतो जैवविविधता. म्हणजे आपल्याला याच्यात काय शिकायचं आहे, तर आपल्याला यात जे वेगवेगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, प्रत्येक रिजनमध्ये वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स आपण पाहू शकतो. प्रत्येक रिजनमध्ये वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स राहतात. म्हणजे जर शेतीचा विचार करायचं झालं तर फार्मिंग इज नथिंग बट अ बायोलॉजिकल, किंवा फार्म्स जे काही प्लांट्स आहेत दोज आर नथिंग बट बायोलॉजिकल ऑब्जेक्ट्स, ऑर्गॅनिझम्स. मग जर आपण प्लांट्सबद्दल बोलायचं झालं तर आता आपला जो रिजन आहे नाशिक रिजन जर आपण म्हटलं तर नाशिक रिजनमध्ये होणारे प्लांट्स, तेच जर आपण कोकणात गेलो तर कोकणात असणारे प्लांट्स, तेच आपण थोडं राजस्थानकडे गेलो तर राजस्थानकडे असणारे प्लांट्स, तेच आपण जम्मू काश्मीरकडे गेलो तर तिकडे जे काही प्लांट्स असतात त्यांचं स्ट्रक्चर असेल, त्यांची प्रोडक्टिव्हिटी असेल, ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला फरक जाणवतो. आणि हे सगळं कशामुळे होतं, दिस इज बिकॉज ऑफ डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर लक्षात. याच्यानंतर आता ह्या युनिवर्समध्ये जे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना सेपरेट आऊट करणं गरजेचं आहे, त्यांना क्लासिफाय करणं गरजेचं आहे. कारण जर आपण विचार केला तर ह्या पूर्ण एन्व्हायरमेंटमध्ये n नंबर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मग एवढे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जर आपण म्हटले तर एवढे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपल्याला स्टडी करणं पॉसिबल आहे का? नाही आहे पॉसिबल. मग त्याच्या केसमध्ये आपण काय करतो, मग त्याच्या केसमध्ये आपण ह्या सगळ्या ऑर्गॅनिझम्सला डिवाईड करतो. त्याच्यातल्या सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस या दोघं ऑब्जेक्ट्सचा विचार करून आपण त्याला सेपरेट आऊट करतो. 3 वेगवेगळ्या क्लासमध्ये आपण त्याला डिवाईड करतो आणि मग आपण त्या क्लासचा स्टडी करतो, त्या एका ग्रुपचा स्टडी करतो. म्हणजे त्या ग्रुपचा जर मी स्टडी केला तर त्या ग्रुपला लागू होणारे कॅरेक्टर्स हे त्यातल्या सगळ्या ऑर्गॅनिझम्सला पण लागू होणार, त्यातल्या सगळ्या स्ट्रक्चर्सला पण लागू होणार. त्याच्यामुळे माझा जो स्टडी करण्याचा पॅटर्न आहे तो खूप सोपा होतो. याच्यानंतर आपल्याला जे वेगवेगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचे स्ट्रक्चर्स पाहायचे, त्यांचं ऑर्गनायझेशन कसं आहे,
त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन कसं आहे, हे सगळं आपल्याला ह्या युनिटमध्ये स्टडी करायचं आहे. कळतं इथपर्यंत? दिस इज अ बेसिक सिनारिओ रिलेटेड टू अवर युनिट 1, दॅट इज डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. कळतंय? याच्यानंतर सेकंड युनिट येतं आपलं 11वीच्या सिलेबसमधलं, सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन्स. आता जर आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सबद्दल बोललो, आपण पहिल्या युनिटमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला क्लासिफाय करणार आहोत डिपेंडिंग ऑन देअर स्ट्रक्चर्स, डिपेंडिंग ऑन देअर हॅबिटॅट, डिपेंडिंग ऑन देअर फंक्शनॅलिटी. पण तुम्हाला माहिती आहे की जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात त्यांचं बेसिक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट कोण असतं, तर तो त्यांचा सेल असतो. बरोबर. आणि ह्या युनिवर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स आपण ऑब्झर्व करतो, हे तुम्हाला माहिती असेल. यू मस्ट हॅव हर्ड अबाउट प्रोकॅरियोटिक सेल्स, यूकॅरियोटिक सेल्स, यांच्याबद्दल तुम्ही ऐकलेलं असणार. त्याच्यानंतर तुम्ही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्सबद्दल ऐकलं असणार आहे, तुम्ही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्सबद्दल ऐकलं असणार. मग आपल्याला ह्या युनिटमध्ये काय करायचं आहे, तर ह्या युनिटमध्ये आपल्याला नेमके सेलचे प्रकार कोणते कोणते असतात, राईट. त्याच्यानंतर त्या सेलच्या प्रकार का बरं पडतात, कोणत्या बेसिसवर हे क्लासिफिकेशन केलेलं असतं, त्यांच्यातले वेगवेगळे ऑर्गनेल्स कोणते आहेत, त्यांच्यातले वेगवेगळे पार्ट्स कोणते आहेत, या सगळ्या पार्ट्सचा आपल्याला स्टडी करायचा. हा सगळा बेसिक स्टडी आपला येतो युनिट सेकंडमध्ये, दॅट इज सेल स्ट्रक्चर अँड फंक्शनमध्ये. याच्यात ह्या युनिटमध्ये आपण सेल डिव्हिजन प्रोसेसबद्दलही बोलणार आहोत, की जे आपण म्हणतो 1चे 2, 2चे 4 आपली ग्रोथ होते. ही ग्रोथ नेमकी कोणामुळे होते किंवा कशी होते, तर ही ग्रोथ सेल्सची जी क्वांटिटी आहे आपल्या बॉडीमधली, सेल्सचा जो नंबर आहे, तो नंबर जेव्हा वाढत जातो तेव्हा ग्रोथ होते आपली. मग हा सेलचा नंबर नेमका वाढतो कसा, एका सेलपासून त्याचा पुढचा 2 सेल, 4 सेल, 8 सेल हे नेमके कसे तयार होतात, ह्या सगळ्या प्रोसेस आपल्याला पाहायच्या आहेत सेल डिव्हिजन ह्या पॉईंटमध्ये. मग त्याच्यात मायटोसिसची एक प्रोसेस होते, त्याच्यात मिओसिसची एक प्रोसेस होते, अशा वेगवेगळ्या प्रोसेस होतात. याच्यात अजून एक विषय येतो की जेव्हा आपण सेल डिव्हिजनबद्दल बोलतोय तेव्हा सेलची ग्रोथ होणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याला जर आपली ग्रोथ कॅरी करायची आहे तर आपण न्यूट्रियंट्स ॲडमिनिस्टर करतो. आपण जे काही जेवण करतो, जे काही फूड ॲडमिनिस्टर करतो, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रियंट्स प्रेझेंट राहतात. मग हे नेमके कोणते न्यूट्रियंट्स आपल्याला पाहिजे किंवा सेलला त्याच्या फंक्शनॅलिटीला कोणते न्यूट्रियंट्स लागतात, हे सगळं आपण हे जे आपलं सेकंड युनिट आहे सेल स्ट्रक्चर आणि फंक्शन यात डिस्कस करणार आहोत. याच्यानंतर आपलं तिसरं युनिट येतं स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ऑर्गॅनिझम्स. आता याच्यात आपण ऑर्गॅनिझम जेव्हा बोलतो ना, आपण याच्यात आपण याच्यात प्लांट्स आपण स्टडी करणार आहोत, आपण याच्यात ॲनिमल्सचा पण स्टडी करणार आहोत. पण जसं त्या युनिटच्या नावामध्येच दिलं आहे स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन, म्हणजे आपण काय करणार आहोत, तर आपण सगळ्यात पहिले प्लांट्सचे वेगवेगळे पार्ट्स कोणते असतात त्यांचा स्टडी करणार आहोत. की मग प्लांट्समध्ये लीफ येतात, स्टेम येतात, बार्क येतं, रूट्स येतात, फ्लॉवर्स येतात, फ्रूट्स येतात. पण आता हे सगळे पार्ट्स सगळ्याच प्लांटला असतात असं नाही. काही प्लांट्स असतात की जे डायरेक्ट फ्रुटिंग करतात, त्यांना फ्लॉवरिंग नाही होत. बऱ्याच काही प्लांट्स असतात की ज्यांना फक्त फ्लॉवरिंग होते, फ्रुटिंग नाही होत. आणि काही प्लांट्स राहतात की ज्यांना फ्लॉवरिंग होतं आणि मग त्या फ्लॉवरचं कन्व्हर्जन फ्रुटिंगमध्ये होतं, फ्रूट्समध्ये होतं, राईट. मग आपण हे जे वेगवेगळे प्रकार आहेत प्लांट्सचे हे आपण स्टडी करणार आहोत. तुम्ही ऐकलं असेल जिम्नोस्पर्मिक प्लांट, अँजिओस्पर्मिक प्लांट. मग नेमकं हे काय असतं, जिम्नोस्पर्म्स म्हणजे काय, अँजिओस्पर्म्स म्हणजे काय, हे सगळं आपल्याला ह्या युनिटमध्ये डिस्कस करायचं. ह्याच युनिटमधला अजून एक पुढचा विषय येतो की प्लांट्समध्ये किंवा ऑर्गॅनिझम्समध्ये, प्लांट्समध्येच म्हणूयात आपण, प्लांट्समध्ये जे काही फ्लॉवर्स राहतात त्या फ्लॉवर्सचं नेमकं स्ट्रक्चर कसं असतं, कोणते कोणते पार्ट्स राहतात त्यांच्या, राईट. हे सगळं आपल्याला ह्या युनिटमध्ये डिस्कस करायचं. याच्यानंतर आपण ॲनिमल्सबद्दल बोलूया. मग आता तुम्हाला माहिती आहे नंबर ऑफ सिमिलर फंक्शनिंग सेल्स
असे सगळे सेल्स की जे सारखं काम करतात, हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते काय करतात, तेव्हा ते ग्रुप ऑफ टिश्यू फॉर्म करत असतात, टिश्यूज तयार करतात. मग हे टिश्यू जेव्हा तयार होतात तेव्हा ते टिश्यू एकत्र आल्यावर आपल्या बॉडीचा एक ऑर्गन तयार होतो, आणि असे ऑर्गन एकत्र आले की आपली सिस्टीम किंवा आपली पूर्ण बॉडी तयार होत असते. मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ह्या युनिटमध्ये नेमके हे टिश्यूज कसे बनलेले असतात, आपल्या बॉडीत कोणत्या कोणत्या प्रकारचे टिश्यू आहेत याच्याबद्दल डिस्कशन करायचे. टिश्यू कोणत्या प्रकारचे असतात, आपल्या बॉडीत कोणते आहेत, कसे आहेत, ते काय काम करतात, त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये काय वेगळेपणा आहे, हे सगळं आपल्याला इथे स्टडी करायचं. याच्यानंतर येतं आपलं चौथं युनिट, दॅट इज प्लांट फिजिओलॉजी. आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, फिजिओलॉजी म्हणजे काय. फिजिओलॉजी स्टँड्स फॉर फंक्शनॅलिटी ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. मग आता आपण प्लांट फिजिओलॉजी म्हणणार म्हणजे काय, ही प्लांट्स नेमके काम कसे करतात. जर तुम्हाला माहिती असेल तर प्लांट्स आर द ओनली प्रोड्युसर्स ऑफ द फूड इन दिस युनिवर्स. प्लांट्स हे एकमेव असे ऑर्गॅनिझम्स आहेत की जे आपण म्हणू शकतो स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. प्लस ह्युमन्स आर द कन्झ्युमर्स विच आर डिपेंडंट ऑन प्लांट्स. आपण प्लांट्सवर डिपेंडंट असतो. कशासाठी डिपेंडंट असतो, तर आपण प्लांट्सवर डिपेंडंट असतो फूडसाठी. आपलं जे काही अन्न आहे ते आपल्याला प्लांट्सपासून भेटतंय. मग हे जर आपल्याला अन्न पाहिजे असेल तर आपल्याला आधी हे समजून घेणं गरजेचं आहे की प्लांट्स नेमके त्यांचं काम कसं करतात, प्लांट्सची ग्रोथ कशी होते, प्लांट्समध्ये फूड सिंथेसिस कसं केलं जातं, प्लांट्समध्ये एनर्जी मॅन्युफॅक्चरिंग कसं केलं जातं. आणि हे सगळं स्टडी करण्यासाठी आपल्याला प्लांट्समध्ये वेगवेगळ्या ज्या केमिकल रिॲक्शन्स होत असतात त्या रिॲक्शन्सचा स्टडी करणं गरजेचं आहे. मग हा सगळा जो स्टडी आहे प्लांटच्या ग्रोथबद्दलचा, प्लांटमध्ये त्यांचं फूड सिंथसाइज करण्याची जी प्रोसेस आहे फोटोसिंथेसिस, ती नेमकी कशी होते, काय होतं, हे सगळं आपण या चौथ्या युनिटमध्ये पाहणार आहोत, दॅट इज प्लांट फिजिओलॉजी. आणि याच्यानंतर आपलं शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं युनिट येतं, दॅट इज ॲनिमल फिजिओलॉजी. परत एकदा, फिजिओलॉजी म्हणजे फंक्शनॅलिटी. मग आपण ॲनिमल फिजिओलॉजीमध्ये काय डिस्कस करणार आहोत की ॲनिमल्स नेमकं काम कसं करतात, ॲनिमल्समध्ये ज्या काही सिस्टीम्स आहेत त्या सिस्टीम नेमकं फंक्शनॅलिटी कशी करत राहतात, कसं काम करतात, त्यांच्या प्रोसेस काय आहेत. मग डायजेस्टिव्ह सिस्टीम आपण म्हटलं तर डायजेस्टिव्ह सिस्टीमचं नेमकं काम काय आहे, आपल्या बॉडीमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम काय करते. रेस्पिरेटरी सिस्टीम म्हटलं तर रेस्पिरेटरी सिस्टीमचं काम काय. सर्क्युलेटरी सिस्टीम म्हटलं तर सर्क्युलेटरी सिस्टीम कशासाठी गरजेची आहे, हे सगळं आपल्याला ह्या ॲनिमल फिजिओलॉजी ह्या युनिटमध्ये शिकायचं. मग आपण जेव्हा सिस्टीम्सबद्दल बोलत असतो ना, या सिस्टीमशी रिलेटेड काही डिसीज किंवा काही डिसऑर्डर पण येत असतात. मग आपल्याला ह्या ॲबनॉर्मल फंक्शनॅलिटीज ज्या आहे, ॲबनॉर्मल कंडिशन्स ज्या आहेत त्याच्याबद्दल डिस्कस करायचं की नेमक्या ॲबनॉर्मल फंक्शनॅलिटीज कोणत्या आहेत, त्याचे ट्रीटमेंट, त्याचे सिम्पटम्स काय असतात, त्याची ट्रीटमेंट काय घ्यावी लागणार आहे, त्याने कोणते ऑर्गन्स अफेक्ट होऊ शकतात, कोणते असे डिसऑर्डर्स आहेत की ज्याने डेथ होण्याची पण चान्सेस असतात, राईट. हे सगळे आपल्या सिस्टीमशी रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स जे आहेत ते आपल्याला याच्यात स्टडी करायचे. याच्यात आपल्याला जो ॲनालिटिकल डेटा आहे किंवा ॲनालिटिकल टेस्ट्स आहेत त्या सगळ्या ॲनालिटिकल टेस्ट कशासाठी परफॉर्म केल्या जातात, कशासाठी परफॉर्म करायच्या, कशा केल्या जातात, हे सगळं आपल्याला याच्यात स्टडी करायचं. कळतंय? सो होप तुम्हाला कळलं असेल की आपल्याला एक ओव्हरऑल 11वीचा जो सिलेबस आहे त्या 11वीच्या सिलेबसमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, नेमके काय काय पॉईंट्स आपण डिस्कस करणार आहोत, राईट. याच्या पुढचे जे पॉईंट्स आहेत याच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण प्रत्येक चॅप्टर जो आहे त्या चॅप्टरबद्दल डिस्कस करणार आहोत. आपण ओव्हरऑल डिस्कशन करणार आहोत की त्या चॅप्टरमध्ये काय आहे, त्या चॅप्टरचा आपल्या सिलेबसमध्ये इम्पॉर्टन्स काय, आपल्या लाईफमध्ये इम्पॉर्टन्स काय, हे सगळं आपण डिस्कस करणार आहोत. टिल देन आय टेक युअर लीव्ह. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल बायोलॉजी सिम्प्लिफाईड. थँक्यू सो मच. बाय बाय.